काँग्रेस खासदारांकडून पंतप्रधान मोदींवर लोकसभेत होणार होता हल्ला। अध्यक्ष ओम बिर्लांकडून हल्ल्याच्या बातमीला दुजोरा। मी मोदींना सभागृहात येऊ नका असं सांगितलं, ओम बिर्लांची माहिती। मोदींवरील हल्ला हा भाजपचा खोटारडेपणा। मोदींवर हल्ला करण्याचा कोणताही हेतू नव्हता, भाजपचे आरोप प्रियंका गांधींनी फेटाळले। आम्ही आपला बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभं होतो। आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला आम्ही ते बॅनर घेऊन उभं होतो, मग घाबरण्याचा प्रश्न काय? भाजपच्या आरोपांनंतर काँग्रेसच्या महिला खासदार निशिकांत दुबेंविरोधात आक्रमक। आम्ही फक्त बॅनर झळकावले, सरकार इतकं का घाबरतं? वर्षा गायकवाडांसह प्रतिभा धानोरकर यांचा सवाल। पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील भाषणावेळी विरोधकांची घोषणाबाजी। घोषणाबाजीनंतर विरोधकांचा सभात्याग, तर काही लोक थकले, पंतप्रधानांचा टोला। स्वतःला राजा समजणारे आर्थिक असमानतेवर बोलत होते। देशाच्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या स्थानाकडे वाटचाल। विरोधकांच्या काळात अर्थव्यवस्था 13व्या स्थानी होती। पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा। राज्यसभेसाठी पवार कुटुंबात सलोखा होणार का, याकडे लक्ष। 2 एप्रिलला शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपणार। सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावर शरद पवार राज्यसभेत जाणार का, याकडे लक्ष। राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबाकडेच राहावं आणि ते सुनेत्रा काकींकडेच राहावं, ही परिवाराची इच्छा। आमदार रोहित पवारांचं मोठं विधान। भाजपच्या 100 कोटींच्या घोटाळ्याच्या फाईल उल्लेखानंतर अपघात झाल्यानं अनेकांना घातपाताचा संशय। माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांचं वक्तव्य। सरकार चौकशी अहवाल मर्जीनुसार तयार करून घेईन, अशीही भीती व्यक्त। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट नाही। खारगे समितीचा कुठलाही अहवाल अद्याप राज्य सरकारकडे सादर नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। काही दिवसातच जयंत पाटील भाजपात येणार, सदाभाऊ खोत यांचा दावा। तर 10 पक्ष बदलणारे माझ्यावर बोलणार का, जयंत पाटलांचा टोला। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा संताप। प्रवाशांकडून घेतलेला टोल परत करण्याची मागणी। चंद्रपूर काँग्रेसमधील महापौर पदाच्या वादावर अखेर तोडगा। धानोरकर आणि वडेट्टीवार गटाला अडीच वर्ष महापौर पद। महापौर पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनेही भरला अर्ज। मुंबई महापालिकेत मोठा ट्विस्ट। भाजपचा महापौर पदानंतर आता उपमहापौर पदावरही दावा। तर ठाकरेंची शिवसेनाही महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता। धुळ्यातील वसतिगृहामध्ये झालेल्या विद्यार्थिनीच्या विनयभंगानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण। पालकांनी आपल्या मुलींना तात्काळ घरी नेलं। वसतिगृह अधीक्षकासह एका महिलेला अटक। साईबाबांच्या शिर्डीत मानाचा अश्वरिंगण सोहळा। दैदिप्यमान सोहळ्यामुळे शिर्डीमध्ये वारी परंपरेचा एक नवा अध्याय सुरू। आता शिर्डीत दरवर्षी रंगणार सोहळा।